भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा जिले के पौनी तालुका के धानोरा गांव में बलिराम गौशाला में 34 जानवरों की चारा और पानी की कमी के कारण दम घुटने से मौत होने की चौंकाने वाली घटना सामने आई है। गढ़चिरौली के कुरखेड़ा से पुलिस ने कत्ल खाने ले जा रहे जानवरों को पकड़ा और 2 दिन पहले बलिराम गौशाला में भेजा गया था, लेकिन पानी और चारा न मिलने से जानवरों की दम घुटने से मौत हो गयी। सामग्री खरीदने के बाद ही बिल जारी किया जाता है, लेकिन तुमसा तालुका के राजापुर स्थित स्कूल को फर्नीचर की खरीद का बिल बिना फर्नीचर पहुंचे ही दे दिया गया। ग्राम पंचायत राजापुर ने 15वें वित्त आयोग से उक्त फर्नीचर खरीदा है। उक्त फर्नीचर का यह बिल 1,28,250 रूपए है। इससे यहाँ की ग्राम पंचायत की कार्य प्रणाली पर सवालिया निशान लग गया है। तुमसा तालुका के राजापुर की ग्राम पंचायत ने दिखाया है कि उसने 15वीं वित्त आयोग के तहत जिला परिषद पूर्व माध्यमिक विद्यालय के लिए फर्नीचर खरीदा है, लेकिन असल में फर्नीचर नहीं खरीदा। हालांकि स्कूल को फर्नीचर की खरीद के लिए 6 अगस्त 2023 को चैतन्य इंटरप्राइजेस से एक बिल प्राप्त हुआ। 15वें वित्त आयोग वर्ष 2023-24 के तहत की गई इस खरीद में वित्तीय गड़बड़ी की शिकायत है। राजापुर के पूर्व उप सरपंच वसंत पीटलाय और अन्य ग्रामीणों ने जब जिला परिषद पूर्व माध्यमिक विद्यालय के प्रधानाध्यापक से पूछताछ की तो पता चला कि विद्यालय को चालू वर्ष या 15वें वित्त आयोग से कोई सामग्री नहीं मिली है। यह बात प्रधानाध्यापक की ओर से लिखित रिपोर्ट में देकर कही गई है। अब पद हथियाने वाले सरपंच सचिव पर कार्रवाई की मांग जोर पकड़ रही है। मी ऑनलाईन जसा बिल काढला 15 वित्त आयोगच्या माध्यमानं, तर मला एक बिल मिळाला ते 6/8/2023ला शाळेसाठी फर्निचर खरेदी या हेड खाली बिल मिळालं। त्याचा 1,28,250चा बिल मला सापडला। त्यानुसार मी 26 तारखेला मुख्याध्यापक मॅडम जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राजापूर यांना विचारणा केली का तुम्हाला ते फर्निचर मिळालं का, तसा आम्हाला फोटो काढायचा आहे त्या फर्निचर सोबत। त्यांनी म्हणला का आतापर्यंत आम्हाला असा कोणताच बिल म्हणजे कोणताच फर्निचर आम्हाला प्राप्त झाला नाही, असा अहवाल त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात लिहून दिला। त्यानुसार 27 तारखेला आपण माननीय खंडविकास अधिकारी यांना तशी लेखी तक्रार आपण दिलेला आहे। तसे 27 तारखेलाच CM पोर्टलवर सुद्धा आपली तक्रार आपण दाखल केली आहे। आमचं म्हणणं तेवढंच आहे की जर तुम्ही 6/8/2023ला फर्निचर खरेदी हेड खाली शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकरिता जो आपण फर्निचर खरेदीचा नियोजन केला होता, मंजूर आराखड्यात त्याची आपल्याजवळ कॉपी आहे। मंजूर आराखड्यानुसार फर्निचर खरेदी करायचं होतं, पण कोणत्या शाळेला कपाट नाही मिळाला, टेबल नाही मिळाले आणि मुलांना बसण्याकरिता डेस्क बेंच नाही मिळाले, म्हणून आपण ही तक्रार दिलेली आहे। आणि तसा मुख्याध्यापक मॅडमचा आपल्याला अहवाल सुद्धा दिला आहे त्यांनी की कोणत्याच प्रकारचा हा चैतन्य इंटरप्राइजेस ह्यांना ते 1,28,000चं बिल 1,28,250चं बिल 6/8/2023ला त्यांनी अदा केलं आहे। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील कामगार संघटनांनी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले आहे। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत स्थायी करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर गोंदिया येथील रामनगर स्थित महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे। महावितरण महापारेषणाचे कंत्राटी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने रामनगर येथील महावितरण कार्यालयापुढे
सरकार व वीज कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन पुकारले आहे। वीज कंपनीतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। आमचा हा टप्पा जो आहे 6व्या क्रमांकाचा टप्पा आहे। आम्ही पहिला टप्पा आमचा 9 तारखेला होता, दुसरा टप्पा आमचा 14 तारखेला होता, तिसरा टप्पा 16 तारखेला होता, चौथा टप्पा हा आमच्या 21 तारखेला होता आणि 5वा टप्पा हा 28 आणि 29 दिवसाचा 2 दिवसीय धरणं आंदोलन होता, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले 42,000 कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरलेले होते। MSCDCLचे जे सर्कल ऑफिस आहे त्यामध्ये त्यांच्या समोर 2 दिवसाचा काम बंद आंदोलन केलं आणि त्यांनी गैरहजेरी लावली त्या दिवसाची 2 दिवसाची। आणि आमचा जो 6वा टप्पा आहे हा आता बेमुदत असून यामध्ये आता आम्हाला नियमित कर्मचारी येत्या 2-3 दिवसात आमच्यासोबत सहभागी होणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। ह्या आंदोलनामध्ये 42,000 कर्मचारी आमच्या या कंत्राटी पद्धतीमध्ये राज्यव्यापी आंदोलन असल्याकारणाने 42,000 कंत्राटी कामगार ह्यामध्ये सहभागी आहेत आणि येत्या वेळेवर हे नियमित कर्मचारी जे आहेत हे आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि पुढचा जो आमच्या आंदोलनाचा प्रक्रिया राहणार आहे, आम्हाला कोणाला त्रास न देता, पण आमची अशी विचारधारा आहे की आम्ही जे 15 वर्ष आणि 20 वर्षापासून काम करत आहोत तर आमच्या मागण्या जे आहेत ते जायज असून सरकार यावर तोडगा काढून आम्हाला शासनामध्ये 60 वर्षापर्यंत कामाची नियमित शाश्वती दिल्या पाहिजे, आम्हाला MSCDCLमध्ये भरतीमध्ये 50% आरक्षण दिल्या पाहिजे, आम्हाला पगारवाढ दिल्या पाहिजे, आम्हाला जे नियमित कर्मचाऱ्याच्या अटी आहेत त्या अटी शर्तीमध्ये आम्हाला सामावून घेण्या पाहिजे अशी सामान्य मागण्या आहेत। शासनाने 1 ते 8 पर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये निरंतर शिक्षण घ्यावे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात येते, तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोबतच 1 दिवस अंडी, केळी, दूध आणि इतर पूरक पोषक आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागामार्फत प्रत्येक शाळांना देण्यात आले आहे। परंतु या नियमांना बगल देण्याचं काम गोंदिया शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे। हे आहे गोंदिया शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालय। या विद्यालयात जवळपासच्या परिसरातील आणि जवळच्या गावातील 36 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत, परंतु या चिमुकल्या बालकांना डिसेंबर महिन्यात 20 दिवस पोषण आहार मिळाला, तर आता गेल्या 2 आठवड्यांपासून पोषण आहाराचा एकही दाना न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे। त्यामुळे शासनाच्या नियमांना या शाळेतील मुख्याध्यापक बगल देत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। 8-15 दिवस झाले आम्हाला जेवण नाही मिळाला ना, आतापर्यंत आम्हाला अंडाकडी कधी नाही मिळाली। आम्हाला 2 हप्त्यापासून जे अंडेकडी आणि जेवण नाही भेटलं आहे आणि कधीच अंडेकडी पण नाही भेटले। हो, 1-2 हफ्ते पहिले भेटत होता, त्याच्यानंतर नाही भेटलं। 2 हफ्ते झाले नाही मिळत आहे जेवण। अंडेकडी कधी मिळालीच नाही। बोल, अंडेकडी कधी मिळाली? आजपर्यंत कधी मिळाली नाही। सर, याबद्दल मला निश्चित माहिती नाही, परंतु 15 दिवसाहून जास्त कालावधी झाला
की विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही आहे आणि अंडी केळी तर आजपर्यंत कधी बघितली नाही आणि ती विद्यार्थ्यांना वाटप सुद्धा करण्यात आली आहे. सर, याबद्दल जो प्रमुख असेल, प्रमुखांचीच चुकी असेल, कारण की पोषण आहाराची व्यवस्था आहे ती प्रमुखांची जबाबदारी असते. परंतु आम्ही काय करणार, आम्ही शिक्षक आहोत, त्यामुळे विद्यार्थी आम्हाला विचारतात की सर आज जेवण मिळालं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगतो की आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही विचारा मुख्याध्यापकांना काय आहे काही नाही. म्हणून आज आता विद्यार्थी संख्या पण सर कमी दिसत आहे, कारण ग्रामीण भागातून आपल्याकडे विद्यार्थी येतात आणि त्यांना सुद्धा जेवण मिळत नसल्यामुळे त्यांची खूप काळजी वाटते, कारण ते विद्यार्थी उपाशीपोटी येतात. सर्व शाळांना पोषण आहार वर्ग 1 ते 8 पर्यंत देणे बंधनकारक असल्याने शासनाने ठरवून दिलेले असताना सुद्धा मात्र या विद्यालयातील मुख्याध्यापक सिलेंडर संपल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांचा 2 आठवड्यांपासून पोषण आहार बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. त्याला निमित्त मात्र एक सिलेंडर संपला हे असल्याचे निदर्शनास आले आहे. असं पोषण आहार मिळणे विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, पण हा पोषण आहार आपल्या शाळेमध्ये मागील डिसेंबर महिन्यामध्ये 20 दिवस जवळपास मिळाला नाही आणि आता गेल्या महिन्याच्या 16 तारखेपासून हा पोषण आहार बंद आहे. आणि दूध जे केळी शासनाकडून जे मिळत आहेत बाकीच्या शाळेत ते आपल्या इथे अजूनपर्यंत मिळालीच नाही. आपल्या इथं बाहेरगावून पोरं येतात काही आणि दिवसभर ते भुकेने एकदम व्याकुळ होतात, त्यांची परिस्थिती आपल्याला पाहून होत नाही, त्यामुळे ते काही पोरं तर येणंच बंद झाले. मागील महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 16पासून तर 29पर्यंत नाही दिलं आणि आता हे जे 2-3 दिवस आहेत तेही म्हणजे नाही देण्यात येत आहे, कारण सर अकाउंटचे पैसे आलेले नाही आहेत. आणि खरं तर माझा व्यवहार आहे की मी लेखाजोखा पाहायला पाहिजे, पण जाणून बुजून माझ्यावर ते काम सोपवलं जातं बळजबरीने, पण तरीही अकाउंटमधून पैसे आणले असते तर एखाद्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा मी म्हणा सिलेंडरची व्यवस्था करून अंडी केळी दिलेली असते. अकाउंटमधून पैसे नसल्यामुळे अंडी केळी नाही देत आहेत. म्हणजे मागील 1 वर्षापासून जे अकाउंटमध्ये पैसे आहेत ते काढण्यात आलेले नाही आहेत सर. यासंबंधी मुख्याध्यापकास विचारणा केली असता मुख्याध्यापकाच्या खात्यामध्ये पैसे नसल्याचे कारण सांगून सिलेंडर आणि इतर साहित्य हे पुरविण्यात आले नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. तर मात्र एकीकडे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या नावाने खाते असून हे खाते KYC न झाल्यामुळे या खात्यातून पैसे काढता येत नसल्याची सांगण्यात आले आहे. एकंदरीतच अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये असलेल्या या वादामुळे चिमुकल्या मुलांचा शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता संस्थेवर आणि मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागामार्फत कोणती कारवाई होते हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. सर, पोषण आहार न मिळण्यामागचं कारण म्हणजे यापूर्वी जे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मिळून जो अकाउंट बनलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी संयुक्त अकाउंट बनल्यामुळे दोघांची सिग्नेचर पाहिजे आहे पैसे काढण्यासाठी. परंतु या ठिकाणी नवीन आलेले जे नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे किंवा त्यांची त्या ठिकाणी KYC न झाल्यामुळे त्या ठिकाणचा अकाउंटमधला पैसा काढता येत नाही. यामुळे आमच्याकडे पोषण आहार पूर्णपणे बंद आहे. किती दिवस झाले बंद आहे? याला जवळपास आता 10 ते 12 दिवस झालेले आहे. व्यवहार जवळपास तरी 7-8 महिन्यापासून होत नाही आहे. राष्ट्रीय कर्णबद्धता नियंत्रण कार्यक्रम के तहत 2 मार्च से 9 मार्च के बीच श्रवण सप्ताह का आयोजन किया गया है। 4 मार्च को स्थानीय जिला अस्पताल में श्रवण सप्ताह के उपलक्ष्य में श्रवण यंत्रों का वितरण एवं 39 मरीजों की जांच की गई। कार्यक्रम का उद्घाटन जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम के हस्ते हुआ। प्रमुख अतिथि के रूप में अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेंभुर ने, डॉक्टर शेखर नाइक, जिला सहकार डॉक्टर शैलेश कुकड़े, धनश्री लोधे, श्रवण सहायक भावना बडवाइक, भाषा नियंत्रक धनंजय तलमले उपस्थित थे। कार्यक्रम में 39 मरीजों की जांच एवं 10 मरीजों को श्रवण दोष यंत्र का निःशुल्क वितरण किया गया, जिनमें से 9 ज्येष्ठ नागरिक और एक वृद्ध महिला को लाभ दिया गया। शल्य चिकित्सक डॉक्टर बंडू नगराले ने बताया कि कम सुनाई देने की समस्या दिन ब दिन बढ़ती
बढ़ती जा रही है। ऐसे में ज्यादा आवाज वाले कार्यक्रम में ईयर पल्स का उपयोग करें। छोटे बच्चों के कान पर ना मारे। कोई भी समस्या आने पर विशेषज्ञों की सलाह ले। सप्ताह के तहत जागरूकता रैली निकाली गई। महाशिवरात्रि फाल्गुन मास के कृष्ण पक्ष की चतुर्दशी तिथि को मनाई जाती है। इस साल महाशिवरात्रि का पर्व 8 मार्च को है। इस दिन भगवान शिव की विधि विधान से पूजा की जाती है और व्रत रखा जाता है। इस बार की महाशिवरात्रि बहुत ही ज्यादा खास मानी जा रही है, क्योंकि इस दिन शुक्र प्रदोष व्रत का संयोग बन रहा है। प्रदोष व्रत के अलावा इस दिन और भी कई दुर्लभ योग बन रहे हैं। ऐसे में माना जा रहा है कि इस बार महाशिवरात्रि पर व्रत रखकर भोलेनाथ की पूजा करने से सभी मनोकामनाएं शीघ्र ही पूरी होगी। महाशिवरात्रि के दिन 300 साल के बाद सभी मनोकामनाओं को सिद्ध करने वाला सर्वार्थ सिद्ध योग और ध्यान एवं मंत्र जाप के लिए उत्तम शिव योग का दुर्लभ संयोग बन रहा है। महाशिवरात्रि पर शिव योग पूरे दिन रहेगा। सूर्योदय से लेकर देर रात 12:40 तक शिव योग रहेगा। वही सर्वार्थ सिद्ध योग महाशिवरात्रि की सुबह 6:38 से सुबह 10:41 तक रहेगा। महाशिवरात्रि वाले दिन शिव योग, सिद्ध योग और चतुर्ग्रही योग का संयोग हो रहा है। इस दिन कुंभ राशि पर शनि मूल त्रिकोण में बैठे हैं। इसके साथ सूर्य, चंद्रमा और शुक्र भी विराजमान है। इसके अलावा महाशिवरात्रि के दिन शुक्र प्रदोष व्रत भी है। अभी मार्च माह की शुरुआत हुई है एवं शुरू में ही इस बार दिन ब दिन गर्मी का एहसास हो रहा है। तपन भी बढ़ते जा रही है। पेड़ों की पत्तियां झड़ रही है। ऐसे में पक्षियों को प्राकृतिक खाद्य एवं दाना पानी की कमी खलती है। शहर क्षेत्र में पक्षियों को दाना पानी के लिए दर दर भटकना पड़ता है। इसे ध्यान में रखते हुए नागरिकों में जन जागृति पैदा होना चाहिए। इस उद्देश्य से मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ता एवं राष्ट्रीय पार्टी के कार्यकर्ता या फिर बड़े व्यापारियों द्वारा अन्य जगहों पर जहाँ खर्च नहीं करना चाहिए वहाँ पर खर्च करते हैं, लेकिन मानवता के नाते पक्षियों के लिए दाना पात्र वितरित कर पक्षियों के लिए खाद्य पदार्थ की व्यवस्था कैसे करें, इस ओर ध्यान देकर पक्षियों के लिए दाना पात्र की व्यवस्था करना चाहिए। प्राप्त जानकारी के अनुसार गोंदिया में बढ़ते कदम संस्था द्वारा दाना पात्र घर घर में वितरित करते हैं, जो कि एक सराहनीय पहल है। इसी तरह साकुली में भी किराना एसोसिएशन, हार्डवेयर संगठन, डॉक्टर संगठन, कृषि केंद्र संगठन, भावी नगर सेवक तथा अन्य सामाजिक संगठन द्वारा अलौकिक कार्य को कर समाज के लिए आदर्श निर्माण किया जा सकता है। पक्षी जीवित रहेंगे तभी पर्यावरण का संतुलन बना रहेगा तथा आने वाले दिनों में अपने बच्चों को बता सकते हैं कि यह कौन सा पक्षी है। बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। शराब पीकर एवं सड़क पर वाहन खड़ा कर यातायात बाधित करने वाले वाहन चालकों के खिलाफ पुलिस ने कार्रवाई की। कार्रवाई हुए चालकों के नाम सौंदर निवासी श्यामराव मारुति खोबरागड़े, इंदिरा नगर तुमसर निवासी किशोर भैयालाल ठौकर और अन्य 2 व्यक्तियों का समावेश है। पाथरी के चुलबन नदी क्षेत्र में रेत उत्खनन कर रहे ट्रैक्टर पर पालांदुर पुलिस ने कार्रवाई की। ट्रैक्टर चालक पाथरी निवासी दारविन मोरेश्वर हत्तीमारे उम्र 29 वर्ष के खिलाफ पालांदुर पुलिस ने मामला दर्ज किया। महिला ने फांसी लगाकर आत्महत्या कर लेने की घटना सामने आई है। यह घटना अंबेडकर वार्ड बेला की है। महिला ने घर में साड़ी से फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतक की पहचान नलिनी सुरेश रामटे की उम्र 45 वर्ष के रूप में हुई है।
मंदिर से हनुमान जी का 18,000 रुपए का चांदी का मुकुट और दानपेटी चोरी होने की घटना का खुलासा लावेश्वर में हुआ। लावेश्वर स्थित हनुमान मंदिर में हनुमान के सिर पर लगा 250 ग्राम चांदी का मुकुट और दानपेटी में रखी रकम चोरी हो गई। शिकायत के आधार पर वर्ठी पुलिस ने मामला दर्ज किया। दो भाई के विवाद में बीच बचाव करने आए वृद्ध को लोहे के सरिये से पीटकर घायल करने की घटना भगत सिंह वार्ड भंडारा में घटी। आरोपी का नाम करण दिलीप भेदे उम्र 19 वर्ष है और मृतक व्यक्ति का नाम गणपत रामचंद्र भेदे उम्र 81 वर्ष है। शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज किया। देवरी थाने के तहत रेशम लॉन के आगे एक व्यक्ति को तलवार के साथ पकड़ा गया। फिरियादी हवालदार ज्ञानीराम करंजेकर की शिकायत पर देवरी पुलिस ने मामला दर्ज किया। सालेकसा थाना के तहत रामपुर में हुई दुर्घटना में एक युवक की मौत हो गई तो उसका मित्र घायल हो गया। शरद अशोक चुटे उम्र 19 वर्ष अपने मित्र गोरठा निवासी मयूर भागवत शेंडे उम्र 18 वर्ष के साथ मोटरसाइकिल से परीक्षा का फॉर्म भरने के लिए साखरी टोला जा रहा था। पुलिस ने मामला दर्ज किया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।